गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नमस्कार, मी सौ धनश्री सुहास कोंडेवार, TV महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। मी नामदेव टूर्स अँड ट्रॅव्हल्स ह्याची डायरेक्टर बोलत आहे। माझा सुरुवातीपासूनचा प्रवास मी इथे तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते। जे थोडक्यात सांगते म्हणजे माझं माहेरचं नाव धनश्री नारायणराव अमिल कंठवार, माझं माहेर नांदेड आणि नांदेड इथेच माझा जन्म झाला। माझं बालपण म्हणजे अगदी मजेत, जसं की नॉर्मल मुलांचं जातं तसं माझं बालपण गेलेलं आहे। माझे वडील नारायणराव पंडितराव अमिल कंठवार ते ग्रेडर आहेत। एक छोट्याशा मराठवाड्यातल्या गावातून ते बिलॉंग करतात। त्यांचं गाव मुगट, त्यांना मुगटकर असं म्हणूनही आम्हाला तिकडे म्हणतात मराठवाड्यामध्ये। त्यानंतर आम्ही वडिलांच्या नोकरीच्या निमित्ताने नांदेडला स्थायिक झालो। वडील ग्रेडर आहेत फेडरेशनमध्ये आणि अत्यंत त्यांचा स्वभाव असा अत्यंत साधा, म्हणजे जी साधी माणसं जी गावाकडची जी असतात तशापैकीच त्यांचा स्वभाव आहे, अगदी निर्मळ मनाचे आणि आध्यात्मिक। आणि माझी आई सौ कमल नारायणराव अमिल कंठवार ती एक उत्तम गृहिणी आहे आणि ती पण तशीच खूप, जशी वडिलांना साजेशी कमल नारायण जसं म्हणतात ना तसा जोड आहे त्यांचा। आई पण अगदी साधी भोळी आणि गृहिणी आणि शिस्त टापटीप सगळं तिला आवडतं आणि जो टापटीपपणा नेमकेपणा जो आहे तिच्याकडनंच आम्हाला आलेला। आणि मला मोठा भाऊ राजेश नारायणराव अमिल कंठवार, तो त्याचं शिक्षण ITI झालं। ITI नंतर त्यांनी बिझनेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला। मग त्यांनी PVC पाईपची फॅक्टरी घातली। आता तो फॅक्टरी रन करतो आहे आणि मी मधले म्हणजे मी 2 नंबरची। माझं शिक्षण ITI झालं पहिल्यांदा, त्याच्यानंतरनं मला कलेमध्ये इंटरेस्ट असल्यामुळे मग मी अभिनव चित्रकला महाविद्यालयामध्ये ॲडमिशन घेतलं। त्याच्यानंतरनं मी ATD केलं तिथून आणि नंतर AVTS पण केलं, ITI ॲडव्हान्स व्होकेशनल ट्रेनिंग सिस्टीम, ते इतकं केलं। त्याच्यानंतरनं 1 वर्षानंतर माझं लग्न झालं आणि माझा छोटा भाऊ गजानन नारायणराव अमिल कंठवार त्याचं MBA झालेलं आहे आणि तो आता जॉब करतो आहे। आणि मला तसं बालपणी खूप अशा मैत्रिणी होत्या, खूप छानशा, आणि आम्ही 4घी जास्त अशा खूप खास मैत्रिणी, कमल, संजीवनी, शबाना आणि मी धनश्री। आणि म्हणजे प्राथमिक शिक्षण माझं नांदेडच्या अंबिका महाविद्यालयामध्ये झालं आणि त्यानंतर महात्मा फुले विद्यालयात मी 8वी पासून पुढे 10वी पर्यंतचं शिक्षण केलं। त्याच्यानंतर 10वी नंतर मी ITI मध्ये प्रवेश घेतला आणि ITI झाल्यानंतर AVTS केलं आणि त्याच्यानंतर चित्रकलेमध्ये आवड असल्यामुळे मी ATD केलं अभिनव चित्रकला महाविद्यालयामध्ये। आणि माझ्या मैत्रिणींना खरंच म्हणजे आम्हाला तेव्हा असं काहीच नव्हतं की तू अशी आहे तशी आहे, फक्त असं निखळ मैत्रीण, खूप छान मैत्री होती आमची। आणि आता तेव्हा जसं माझ्या लग्नाला आता 25 वर्ष झाली आहेत, त्या काळात तेवढं मोबाईल WhatsApp काही नव्हतं, त्याच्यामुळे आम्ही तेवढ्या कनेक्टेड नाही आहेत एकमेकीशी, पण अशी मनाने खूप आम्ही जोडलेले आहोत। आणि आता मात्र 1-2 जणी भेटल्यात त्यातल्या आणि आम्ही त्यांच्या संपर्कात, आम्ही एकमेकीच्या संपर्कात राहतो। त्याच्यानंतरनं 2000 साली माझं लग्न झालं सुहास नामदेव कोंडेवार ह्यांच्याशी। ह्यांचा पारंपरिक बिझनेस नामदेव चिवडा, जो की स्वीट मार्ट आहे आणि 200 वर्षापासून फेमस आहे। मग त्यांच्याशी माझं लग्न झालं, मी या घरात पाऊल ठेवलं। ह्यांना एक मोठा भाऊ, त्याच्यानंतर एक बहीण आणि एक भाऊ, आणि हे सगळ्यात शेवटचे म्हणजे 4थे चिरंजीव नामदेव चिवडेवाल्याचे। आणि त्याच्यानंतर बघायला गेलं तर मी अशी त्या काळात म्हणजे अशी साधीच होते, म्हणजे असे काही विचारसरणी वगैरे असं माझे काही असे वैयक्तिक विचार असं काहीच नव्हतं। पण माझ्या मिस्टरांचा मला खूप सपोर्ट मिळाला। असं घरात सासूबाई सासरे नामदेव शंकरराव कोंडेवार हे थोडेसे अशा जुनाट विचारांचे होते आणि माझे मोठे दीर सासरे आणि मधले दीर
थोडेसे तापट स्वभावाचे. आणि माझ्या ननंदबाई सुषमा कोकडवार ह्या जिंतूरला दिलेला आहे यांना. तर ह्या जिंतूरला राहतात, म्हणजे राहत होत्या. त्यांच्याविषयी सांगायचं म्हणजे त्या मनाने खूप चांगल्या होत्या, तापट होत्या पण मनाने खूप चांगल्या होत्या. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की कोरोनामध्ये त्यांचा मृत्यू झाला. आणि आमच्या सर्वांसाठी खरंच ती खूप अशी दुःखाची गोष्ट आहे. आणि आम्ही अजूनही त्या शॉकमध्ये आहोत. आम्ही अजूनही विसरत नाही आहे. असं वाटतं की त्या येतील कुठून तरी. आणि त्यांच्याशी माझं असं मैत्रीचं नातं होतं. आणि त्याच्यानंतर माझे जे मधले दीर आहेत आणि मोठे दीर आहेत, असं त्यांच्याशी थोडंसं असं तापट स्वभाव म्हणून थोडंसं सांभाळून राहणं किंवा असं कामापुरतं बोलणं असंच होतं. मला एक जाऊ माझी कर्नाटकची आहे, मोठ्या जाऊबाई, आणि दुसऱ्या नंबरच्या जाऊबाई ह्या नांदेडच्याच आहेत. म्हणजे त्यांचं पण माहेर नांदेड आहे. लग्नानंतर 10 वर्ष त्यांनी हाच बिझनेस केला माझ्या मिस्टरांनी, नामदेव चिवडा. मग मला पहिल्यांदा एक मुलगी झाली, त्या मुलीचं नाव वैष्णवी आहे. आणि नंतर 2.5 वर्षांनी मला मुलगा झाला, प्रणव, त्याचं नाव प्रणव आहे. आणि माझी मुलगी आता इंजिनिअरिंग कंप्लीट झालं आहे तिचं, आता पुण्याला ती जॉब करते आहे. आणि मुलगा शिक्षण घेतो आहे आणि त्याला बिझनेसमध्येच इंटरेस्ट असल्यामुळे तोही आमच्यासोबत हा बिझनेस बघतो आहे. मुलाचं BCom चालू आहे आणि BCom 3rd इयरला आहे तो. आणि मुलगी पुण्यालाच स्थायिक असते. आता पुढे जर तुम्हाला हे माझ्या ह्याच्याविषयी विचारायचं म्हटलं तर माझा स्वभाव, माझ्या मिस्टरांचा स्वभाव, आम्ही ह्या बिझनेसमध्ये कसे आलो. आता सध्याच्या लेबर प्रॉब्लेममुळे म्हणा की किंवा काहीतरी पूर्वी कसं एकत्र कुटुंब पद्धती होती, त्यामुळे आमच्या बिझनेसला ना मनुष्यबळ खूप लागतं. आणि आता कसं काही कारणामुळे कोणाची नोकरी, कोणाची मुलं शिकायला गेली पुण्याला, कोणाची मुलं पुण्याला स्थायिक झाली, त्यामुळे कसं विभक्त कुटुंब झालं. आणि त्यामुळे हा बिझनेस पुढे चालवण्यासाठी जसं मनुष्यबळ लागतं तसं आता उपलब्ध नाही होत. म्हणून मग आम्ही, माझ्या मिस्टरांनी मी असा निर्णय घेतला की आपण ह्याच्यातनं बाहेर पडायचं आणि नवीन बिझनेस आपण चालू करायचा. पण आमचं जे परंपरागत नाव आहे, खानदानी नाव आहे नामदेव, त्याला कुठेही धक्का नाव लागू देता तेच नाव आम्ही पुढे न्यायचं ठरवलं. आणि त्याच नावाने आम्ही 12 वर्षापूर्वी आम्ही नामदेव टूर्स अँड ट्रॅव्हल्स नावाने बिझनेस चालू केला. फिरण्याची आवड होतीच आम्हाला, म्हणजे माझ्या मिस्टरांना मला फिरण्याची खूप आवड होती. आणि नवीन नवीन ठिकाणं एक्सप्लोअर करणं, त्याची माहिती देणं, आणि त्या ठिकाणात काय विशेष आहे, कुठे काय मिळतं किंवा कुठलं वैशिष्ट्य काय आहे, खाद्यसंस्कृती काय आहे, हे सगळं आम्हाला पाहण्याची दोघांनाही खूप आवड होती. त्याच्यामुळे मग आम्ही ह्या बिझनेसमध्ये आम्ही उतरलो. मी विचारताय माझा आवडता चित्रपट. माझा आवडता चित्रपट दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे. कारण आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये होतो तर तोच चित्रपट मला आवडत होता. आणि माझं आवडतं गाणं मराठी आहे आणि निशाणा तुला दिसला ना. माझं आवडता अभिनेता अक्षय कुमार. आणि आवडती अभिनेत्री त्या काळातली दिव्या भारती आणि आता अनुष्का शर्मा. माझा आवडता पदार्थ खांडवी. माझं आवडतं नातं आई आणि मुलांचं. त्या नातं एवढं सुंदर नातं कुठलंच नसतं. आणि माझं आवडता पोशाख इंडो वेस्टर्न. मला इंडो वेस्टर्न स्टाईल खूप आवडते. आणि माझं आवडतं व्यक्तिमत्व ऑफकोर्स माझ्या मिस्टरांचं, कारण त्यांनी खूप स्ट्रगल करून हा बिझनेस उभा केला. आम्ही दोघांनी स्ट्रगल करून हा बिझनेस उभा केला. आणि माझं आवडतं रंग म्हणताल तर पिवळा रंग आहे. माझ्या आवडत्या मैत्रिणी इथेच असतात सोलापुरात, म्हणजे त्या नांदेडच्याच आहेत. सुधा, अश्विनी आणि वनिता ह्या माझ्या खास मैत्रिणी आहेत. आणि त्याच्यानंतर मी सोशल वर्क पण करते. माझ्या बाबतीत म्हणाल तर मी सोशल वर्क करते. ऑनलाईन मुलांना असं फ्रीमध्ये, म्हणजे कुठलेही चार्जेस न लावता मी गीता शिकवते, विष्णू सहस्रनाम शिकवते, संस्कार वर्ग घेते, महिलांना पण शिकवते. आणि मला पेंटिंगची खूप आवड आहे. आणि मी जर ह्या क्षेत्रात काम नाही केलं असतं तर ऑब्व्हियसली मी कलाकार झाले असते, म्हणजे कला क्षेत्रात कुठेतरी मी काम केलं असतं.
आणि पर्यटन स्थळ हिमाचल प्रदेश मला खूप आवडतं. तिथलं निसर्ग सौंदर्य खूप आवडतं. आणि मला सगळ्यात आनंदी करणारा क्षण म्हणजे ज्यावेळी माझं केदारनाथचं हात लावून दर्शन झालं ना, तो माझ्यासाठी सर्वात आनंदाचा क्षण होता. अजूनही तो क्षण आठवला की माझं मन असं भरून येतं. आणि मला माफी मागायची असेल तर मी आईवडिलांची मागेल, कारण खूप कारणाने मी आईला खूप दुखवलेलं आहे. काही जरी घटना घडल्या तरी आईजवळच व्यक्त होते, आईवरच राग करते, परत आईलाच सांगते. म्हणजे ते आई आणि मूल, मी असं म्हटलं जसे माझी आई एक चांगली मैत्रीण आहे, तसंच माझी मुलगी माझी चांगली मैत्रीण आहे. जसं मी माझ्या आईसोबत सगळं मन मोकळेपणाने सांगू शकते, तसंच मी माझ्या मुलीसोबतही सगळं शेअर करते. त्याच्यामुळे आमचं जे आई मुलांचं नातं आहे, माझी आई असो किंवा मी आई असो माझ्या मुलीची, अतिशय सुंदर नातं. आणि तेवढं पवित्र नातं कुठलंच नसावं असं मला वाटतं. हा बिझनेस करत असताना जो एक प्रसंग घडलेला आहे, जो की असा आठवणीत राहण्यासारखा आहे, त्यातला मी एक इथे सांगू इच्छिते. म्हणजे आमचा सिंगापूरचा टूर होता. आम्ही सिंगापूरला गेलो होतो. तिथे आम्ही एक इव्हेंट अरेंज केला होता आणि जवळजवळ 200 लोक तिथे होती. आणि त्याच्यामध्ये एकाला, जे यादव फॅमिली आहे जी उज्जैनला राहतात, त्यांना थोडासा एक प्रॉब्लेम आला. त्यांचं शुगर वाढली होती आणि त्यांनी डिस्क्रिप्शन देऊनही कोणी तिथे औषध देत नव्हतं. मग अशा वेळेला ते शेवटचा प्रयत्न म्हणून आमच्याकडे आले. आणि मग आम्ही त्यांचा एवढा प्रॉब्लेम असा मस्त सॉल्व केला ना, म्हणजे ते अजूनही म्हणतात की आम्ही तुमचे खूपच आभारी आहोत. आणि त्यांना सर्व तिथे म्हणजे इव्हेंट सोडून आम्ही त्यांची व्यवस्था बघितली, त्यांचं आजार पण बघितलं, त्यांना गोळ्या वगैरे अवेलेबल तिथे करून दिल्या. आणि आजही ते भेटले किंवा फोनवर ते असे आमचे आभार व्यक्त करतात. तो एक क्षण आमच्या याच्यातला म्हणजे बिझनेसमधला एक आठवणीत राहणारा क्षण आहे. माझं आवडतं गाणं, अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम रामनारायणम जानकी वल्लभम. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम रामनारायणम जानकी वल्लभम. कौन कहते हैं भगवान आते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम रामनारायणम जानकी वल्लभम. कौन कहते हैं भगवान खाते नहीं, बेर शबरी के जैसे खिलाते नहीं. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम रामनारायणम जानकी वल्लभम. कौन कहते हैं भगवान सोते नहीं, माँ यशोदा के जैसे सुलाते नहीं. अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम रामनारायणम जानकी वल्लभम. माझं आवडतं मराठी गाणं, निशाना तुला दिसला ना, निशाना तुला दिसला ना. झिरमिर पास थारा भिर भिर करी मदनाचा वारा, ये ना सजना ये ना. निशाना तुला दिसला ना, निशाना तुला दिसला ना. भिजली झाडे वेली आसमंत हा, अंगी भरुणी आला रे वसंत हा. भिजली झाडे वेली आसमंत हा, अंगी फुलनी आला रे वसंत हा. प्रीत जली भिजनी तू ये ना, सावज है तू दाहन घे ना, ये ना सजना ये ना. निशाना तुला दिसला ना, ला 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 ला.
हमें और जीने की चाहत न होती अगर तुम न होते, अगर तुम न होते। हमें और जीने की चाहत न होती अगर तुम न होते, अगर तुम न होते। तुम्हें देख के यूं लगता है ऐसे बहारों का मौसम आया हो जैसे, जहाँ मुझ पे हंसता खुशी मुझ पे रोती अगर तुम न होते, अगर तुम न होते। हमें और जीने की चाहत न होती अगर तुम न होते, अगर तुम न होते। आज जर फोन लावून कोणाला भावना व्यक्त करायच्या असतील तर ती माझ्या सगळ्यात जवळची व्यक्ती माझ्या आईला फोन लावेल. हॅलो हॅलो आई, आई कुठे आहेस? कामात आहेस? काही नाही गं, एक माझी मुलाखत चालू आहे तर त्यांनी फोन लावायला सांगितला तुमच्या जवळच्या व्यक्तीला, म्हणून मी तुला लावलं. आई मला आज तुला एक सांगायचं आहे. मी आजपर्यंत तुझ्याशी कधीच हे भावना व्यक्त केल्या नाही किंवा तुझ्यासोबत मी हे व्यक्त झालेच नाही आई कधी. मला ना तुला सॉरी म्हणायचं आहे आई. म्हणजे मी प्रत्येक वेळी तुझ्यावर खूप चिडते, तुझ्यावर राग करते, पण कधीच तू म्हणजे तुझ्याजवळ जे बोललं जातं एवढा विश्वास आहे की ते कुठंच जाणार नाही पुढे किंवा त्याचं काही हे होणार नाही, वेडं-वाकडं काही होणार नाही. अगदी योग्य सल्ला तू देतेस आई. मी प्रत्येक वेळी तुझ्यावर किती चिडते आई, पण आई खरंच विश्वास ठेव, जगातली तूच एक अशी व्यक्ती आहेस की मी ज्याच्यावर खरंच मी पहिला आनंदाचा क्षण तुझ्याशी शेअर करते आणि दुःख काही झालं किंवा कुठे राग आला तर मी तुझ्याजवळच व्यक्त करते आई. आई आय लव्ह यू आई. आई खरंच माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, पण माझ्या रागामुळे म्हणा किंवा मला असं कधी तुझ्यासमोर सांगताच आलं नाही, पण मी आज या माध्यमातून तुला सांगते आई. नाही रडत ग, नाही रडत. फक्त मला तुझ्यासमोर याच बोलायची संधी मिळाली. आई तुझा आशीर्वाद माझ्यासोबत असाच राहू दे, बस मला काही नको आहे. ठेवते आई. जय श्री कृष्ण. काळजी घे.